तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. पॅन कार्ड असेल तर सावधान, खूप मोठी फसवणूक होऊ शकते. तुमच्या पॅन कार्डचा कुठे वापर होत आहे हे तुम्हाला माहिती नसताना देखील खूप मोठी फसवणूक आता तुमची होऊ शकते. खूप केसेस या काळात समोर देखील आलेले आहेत. पॅन कार्डचा वापर करून लोक तुमच्या नावे कर्ज काढत आहेत. पॅन कार्डचा वापर करून तुमच्या नावे लोक दागिने खरेदी आहेत, लोक काही वस्तू खरेदी करत आहेत, लोक लोन देखील काढत आहेत. तर अशा काही केसेस आता समोर आलेल्या आहेत. तर पॅन कार्ड नंबर कसा सुरक्षित ठेवायचा, पॅन कार्ड पासून होणाऱ्या फसवणुकीपासून कसं वाचायचं, तर याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये आपण NDTVवर दिलेल्या एका एक्सपर्टने दिलेल्या माहितीच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे. एक एक्सपर्ट कडून घेतलेली माहिती असल्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचं पॅन कार्ड कसं सुरक्षित करू शकता, फसवणुकीपासून कसं वाचू शकता, याची डिटेल आणि सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आजकाल पॅन कार्डचा वापर करून फसवणूक करण्याच्या केसेस खूप समोर येत आहेत. लोक प्रॉपर्टी घेत असाल, कोणीतरी तुमच्या नावावरचा वापर करून, तुमच्या पॅन कार्डचा वापर करून एखाद्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करू शकता. बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलंय की एखादी खरेदी विक्री होते जमिनीची, तर त्यावेळेस पॅन कार्ड विचारला जातो, तर लोक ज्याचा पॅन कार्ड स्वतःचा पॅन कार्ड न देता दुसऱ्याचा पॅन नंबर देत आहेत. ज्यामुळे आता काय होतंय की अगदी भरपूर काही शेतकरी आहेत किंवा काही वरिष्ठ नागरिक आहेत किंवा मृत झालेले काही व्यक्ती आहेत, तर अशा लोकांच्या पॅन कार्डचा जो काय मिसयूज त्या ठिकाणी होत आहे आणि ज्यामुळे लोकांना आयुष्यभर भरावे लागेल इतका दंड देखील त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला जात आहे. आता मुंबईमधील एक चार्टर्ड अकाउंट रमेश पांडे आहे, तर त्यांनी NDTVला दिलेल्या मुलाखतीमधून आपण काही गोष्टी घेत आहेत. आता पॅन कार्डचा दुरुपयोग खूप वाढलाय. एक केस आली होती मुंबईमध्ये. एक महिला होती ज्यांनी एक प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालं होतं, ज्यामध्ये त्यांचा पॅन कार्ड नंबर दिलेला होता आणि त्यांना त्यांची त्या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आली. ते गावाखेड्यामध्ये राहत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ती नोटीस पोहोचली नाही आणि अगदी त्यांना अटक करण्यापर्यंत त्या ठिकाणी पुढे हे झालं. आता काय झालंय की लोक पॅन कार्डच्या माध्यमातून खूप इलिगल कामं करायला लागले. एखाद्या दुसऱ्याच्या पॅन कार्ड नंबरवर लोन घेणं, कर्ज घेणं, त्याच्या नावावर ज्वेलरी म्हणजेच दागिने खरेदी करणं, महाग महाग सामान खरेदी करणं, असे त्या ठिकाणी आजकाल उद्योग त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहे. पण याच्यामध्ये होतं काय की पॅन कार्ड नंबर जर तुमचा दुसऱ्या कोणी काही खरेदी करताना दिला, विक्री करताना दिला, तर इन्कम टॅक्सकडे नोंद होती की तुम्हीच ती खरेदी किंवा विक्री केलेली आहे. तुमच्या नावावर ट्रान्झॅक्शन दिसतं, तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येते. नोटीसला उत्तर नाही दिलं तर कदाचित FIR होऊ शकते. पुढील त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जावं शकतं. एक गरीब शेतकरी महिला होती, महाराष्ट्रातील एका खेड्यात त्या ठिकाणी राहत होती. तर ती तिथे त्यांची जे काही मुलं होते, म्हणजे त्यांचे जे आईचे वडील होते, तर त्यांनी काय केलं होतं, 9 मुलं होते, त्यामध्ये एक महिला होती, तर त्यांना एक प्रॉपर्टी गिफ्ट केली होती. आता झालं असं की ती जी काय प्रॉपर्टी आहे, तर त्यांच्यापैकी एकाने मुंबईमधल्या एका बिल्डरला विकून टाकली, जी किंमत जवळपास 5,10,00,000 रुपयाला विकली. आता याच्यामध्ये झालं असं की सगळ्यांचे पॅन कार्ड नंबर त्या रजिस्टरने घेण्याऐवजी त्यांनी काय केलं, त्या महिलेचाच पॅन कार्ड नंबर तिथे दिला. आता रजिस्टरनी गलती जे काय आहे त्याच्याकडून एक चूक झाली की जो काय नोंदणी करणारा व्यक्ती आहे, सरकारी माणूस आहे, तर त्यांनी पण तोच पॅन कार्ड नंबर तिथे रजिस्टर केला. पण जो की नियमानुसार प्रत्येकाच्या नावावर विभागून त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं. सगळ्यांचे पॅन कार्ड नंबर त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं होतं. आता इथे मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी एक चूक झाली. पण त्यामध्ये असं झालं की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला असं दिसलं की 5,10,00,000चं एक मोठं ट्रान्झॅक्शन एक महिलेच्या नावावर झालेलं आहे आणि जे कुठेतरी एखाद्या दुर्गम खेड्यामध्ये झालेलं आहे. तर मग हे कसं पॉसिबल आहे? तर त्यामुळे त्या महिलेला नोटीस गेली. आता ती खेड्यात राहत असल्यामुळे ती नोटीस काय तिच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यानंतर FIR म्हणजे पोलीस केस त्या ठिकाणी झाली. त्यानंतर महिलेवर मुंबईमध्ये कोर्टामध्ये केस देखील चालू झाली. आता त्या महिलेला खूप प्रॉब्लेम त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. महिला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जाता क्षणी तिथील अधिकाऱ्यांच्या देखील लक्षात आलं की महिलेला फसवलं गेलं आहे, महिलेचं याच्यामध्ये काही नाही आहे. पण आता कोर्टात गेल्यामुळे आता ऑफिसर बी काही करू शकत नव्हते. शेवटी कोर्टामध्ये त्या महिलेला भरपूर चक्रा माराव्या लागल्या. लांबून लांबून ती महिला यायची, असा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झाला. पण काही दिवसानंतर जे काय कोर्टाच्या लक्षात आलं की हा असा प्रॉब्लेम नाही, असं करून ती केस गेली. पण त्यामध्ये भरपूर वेळ गेला. तर यामध्ये पॅन कार्डचे जे असे फ्रॉड आहेत, तर ते न होण्यासाठी आता काय करायला पाहिजे की तुम्ही जिथे कुठे तुम्हाला पॅन कार्ड मागितलं तर ते तुम्ही फार आवश्यक ठिकाणीच दिलं पाहिजे. जर आयडेंटिटी कार्ड म्हणून तुम्हाला कुणी पॅन कार्डचे झेरॉक्स मागत असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी पॅन कार्ड मागत असेल, तर तुम्ही शक्यतो ते देणं टाळावं. त्याच्याऐवजी तुम्ही वोटिंग कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता किंवा
आता अशा अशा एखाद्या ठिकाणी तुम्हाला आता द्यायचीच गरज पडली, तर त्यावेळेस जिथे पॅन कार्ड झेरॉक्स तुम्ही देताय, तर त्या खाली मेन्शन करून दिलं पाहिजे, की बुवा हे जे काही पॅन कार्ड आहे, तर हे या कामासाठी मी देत आहे. या व्यतिरिक्त आता असं आहे, की जी काही याची वेबसाईट आहे, इन्कम टॅक्सची जी काही वेबसाईट आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. दर 3 महिन्याला तिथे अपडेट केलं जातं, तुमच्या पॅनवर एवढे-एवढे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. तर तुम्ही तक्रार देखील करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही आता याच्यामध्ये असंही असतं, की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी जे काय बाकीचे जे बँक मॅनेजर आहेत किंवा जे एखादं मोठं दुकान आहे किंवा रजिस्टर आहेत, तर त्यांच्यावर देखील जबाबदारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ठेवलेली आहे, की उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने जर काही खरेदी केली आणि त्याचं जर पॅन कार्ड नंबर दिला, तर तिथे एक लिमिट लावलेलं असतं. जर एफ-डी असेल, तर ती एफ-डी जर 2 लाखाच्या पुढे असेल, तर बँकेत मॅनेजरला सांगितलेलं असतं, की हा पॅन कार्ड नंबर तिथे आम्हाला जमा करायचा असतो. त्यानंतर जर म्हणजे 3 महिन्यामध्ये जर 30 लाखाच्या वरती जर त्या ठिकाणी एखादी जमीन प्रॉपर्टी खरेदी विक्री झाली, तर तो पॅन कार्ड नंबर देखील त्या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जमा करावा लागत असतो. पण आता मग जर तुम्ही जर हे केलेलंच नसेल, उदाहरणार्थ तुम्हाला एखादी नोटीस आली, त्यात असं आहे की तुम्ही 5 लाखाचे दागिनेच खरेदी केले किंवा तुम्ही कधी जमीनच खरेदी केली किंवा तुमच्या नावावर असंच लोन आहे, तुम्ही कदाचित चकित व्हाल की बाबा मी तर हे असं काही केलेलं नाही, पण माझ्या नावावर हे कसं आलं? तर यासाठी तुम्ही इन्कम टॅक्सचं जे काय एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमचा पॅन नंबर टाकून तिथे तिथे तुम्हाला दिसतं. दर 3 महिन्याला तुम्ही चेक केलं पाहिजे, कारण दर 3 महिन्याला तिथे अपडेट होत असते तुमच्या नावावर काय गोष्टी होतात आहेत फायनान्शियली. तर मग तुम्ही तिथे जाऊन चेक केलं पाहिजे. आणि मग जर तिथे नसेल, तर तिथे तुम्हाला ऑप्शन देखील दिलेला असतो, की हे ट्रान्झॅक्शन तुम्ही केलेलं जर नसेल, तर तुम्ही तिथे तशी नोंद करू शकता, तक्रार करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तक्रार देखील करू शकता आणि तुमच्या नावावर होत असलेली फसवणुकीपासून तुम्ही वाचू शकता. पण शक्यतो आपला जो पॅन नंबर आहे, तर त्याला आता खूप जपायची गरज आलेली आहे. कोणालाही पॅन कार्डची झेरॉक्स देणं आता टाळायचं आहे. या व्यतिरिक्त जे वृद्ध व्यक्ती आहेत, तर त्यांचे पॅन कार्ड नंबर तर आपण एकदा जपून ठेवले पाहिजेत किंवा जर कोणी मृत व्यक्ती असेल, तर मृत व्यक्तीच्या पॅन कार्डवरून देखील खूप फसवणुकी आजमितीला होत आहे. तर त्याकरता तुम्ही जे काय आता पॅन कार्ड तर काय होतं, बंद होत नाही, आपोआप बंद होत नाही. तर त्यांना आपल्याला कळवावं लागतं. तुम्ही ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून देखील कळू शकता, की ह्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही तिथे एक वारस म्हणून किंवा एक पुढले तुम्ही एक लीगल पुढले एक हे म्हणून देखील तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने त्यांना समजू शकेल. तर ह्या काही स्टेप्स आहेत. पण शक्यतो आता पॅन कार्ड नंबरच्या बाबतीत जास्त काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तुमच्या नावावर जर कोणी काही खरेदी केलं किंवा त्यांचं नाव असेल पण पॅन कार्ड नंबर जर तुमचा असेल, तर तुम्हाला कदाचित नोटिसा येऊ शकतात. आणि आजकाल खूप ह्या गोष्टी स्ट्रिक्ट झालेल्या आहेत. त्यामुळे आपला पॅन कार्ड हे खूप जपणं आता गरजेचं झालेलं आहे. तर ही होती पॅन कार्डच्या संदर्भात अतिशय संवेदनशील माहिती. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. तुम्हाला चॅनलवर कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ आवश्यक आहेत तेही नक्कीच कळवा. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. कोणाला एकाचाही फायदा झाला तर आमचा उद्देश सफल होईल. धन्यवाद.